असतील तेव्हा किंवा शब्दाचा काही उपयोग होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या देशातल्या नेते झालं सांगितलं होतं आणि म्हणून आपल्या घराच्या भिंतीवर खेळायला सांगितलं की आपल्याला देशाचं शासक बनायचं आहे, जातीविहीन समाजाची रचना करायची आहे आणि या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक समानता आणायची आहे आणि या देशाला प्रगत भारत बनवायचा आहे. पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर त्यांची ही स्वप्न आज बुरी आहे. त्यांची सामाजिक स्वप्न आणि आजपर्यंत ते पूर्ण केलेली आहे. परंतु आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं बाबासाहेबांचं अजूनही पूर्ण झालेलं नाही. त्या स्वप्नासाठी आणि या पूर्ण महाराष्ट्र फिरून झाल्यानंतर याचा समारोप नागपूरच्या दीक्षाभूमीवर येत्या 17 मेला सकाळी 9:30 ते 4:30 वाजेपर्यंत नागपूरच्या दीक्षाभूमीवर ऑडिटोरियममध्ये होणार. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अतुल पाटील साहेब आंबेडकरवादी चळवळीचे अभ्यासक राहतील. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट रितेश पाटील साहेब आंबेडकरवादी चळवळीचे अभ्यासक, तसेच सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ॲडव्होकेट रिटायर्ड, तसेच इंजिनियर बाळू रत्नेकर सर आणि ॲडव्होकेट अश्विनी मोहन राठी. आज आपण या चळवळीला वाढवण्याकरिता फक्त 1-2 जणांची गरज नाही, अनेक लोक लागतील, अनेक अभियान है ये, कहीं हम भूल न जाए, ये महापुरुषों के जयंती का एरिया में पॉम्पलेट वगैरह है ना. दादा इनको पॉम्पलेट दो, दादा पॉम्पलेट दो, पॉम्पलेट इनको पॉम्पलेट भैया, ओ भैया अच्छा दे रहे. 17 मे 2026 नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम येथे आजही बहुजन परिषद आयोजित केली आहे. या आठव्या बहुजन परिषदेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अतुल पाटील, प्रमुख मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट रितेश पाटील, माननीय इंजिनियर बाळू रत्नेकर, माननीय ॲडव्होकेट अश्विनी मोहन राठी. आपण सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या आठव्या बहुजन परिषदेमध्ये उपस्थित राहावं. चालता फिरता आंबेडकर मेळा या कार्यक्रमाचा आपण तन मन धनाने सहयोग करावा व बुद्धिस्ट पोलीस आंबेडकर कांशीरामजी यांच्या या रथाला त्यांनी निश्चित केलेला ध्येयापर्यंत नेण्यासाठी सहयोग करावा, हीच विनंती. जय भीम, जय भारत. शाळांचा कार्यक्रम राहिला तर मात्र आपण त्यासाठी थोडासा वेळ देत नाही, थोडा पैसाही देत नाही आणि आपली बुद्धी सुद्धा देत नाही. आपल्याला जे सगळं मिळालेलं आहे ते संपूर्ण संविधानामध्ये, हे मूलभूत अधिकारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेलं आहे. शिक्षण मिळत नव्हतं, संपत्ती धारण करता येत नव्हती, शस्त्र घेता येत नव्हते, आपल्या गाड्या नव्हत्या, घरं नव्हती, बंगले नव्हते. आज हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून आपल्याला मिळालेलं आहे. परंतु आज त्यांना वेळ द्यायला मात्र आपल्याकडे वेळ नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की समाजात कार्य करणारी माणसं अत्यंत थोडी असतात, कार्याचा उन्हाळा अत्यंत थोड्या लोकांना असतो, स्वतःला द्यायचं आहे आणि म्हणूनच अशा कार्यक्रमांमध्ये आपण सगळ्यांनी यावं. हे जे योगदान आहे, बलिदान आहे, काय फक्त महापुरुषांनीच करायचं काय तर नाही, हे आपल्यालाही करावं लागेल. तेव्हा कुठे त्यांची स्वप्न पूर्ण होतील. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर कोरून ठेवा की आपल्याला या देशाचं शासक बनायचं आहे. म्हणून आपण सध्या आपल्या मनावर करून घ्यायचं आहे की आपल्याला या देशाचं शासक बनायचं आहे. 80% लोकांचं राज्य आणायचं आहे. जातीयवाद जो आहे तो संपण्यासाठी, समतावाद टिकवण्याकरिता, या देशामध्ये पुन्हा विषमतावाद रुजवण्याकरिता. परंतु समतावादी लोक त्या पद्धतीने कार्य करताना आपल्याला दिसत नाही. हे फुलेशाही आंबेडकरवादी लोक ज्यांच्यावर जबाबदारी आहे या देशातील ही परिवर्तनवादी चळवळ चालवण्याची, आपण लोक कमी पडतो आहे ही चळवळ चालवायला. आणि त्यामुळे आपण आपली जबाबदारी देखील समजलं पाहिजे. बाबासाहेबांमुळे संविधानाच्या माध्यमातून आम्हाला अधिकार मिळाले,
परंतु अधिकार कधीच एकटे येत नसतात. अधिकाऱ्यांच्या बरोबर जबाबदाऱ्या देखील येत असतात. तर आपण जबाबदारीने वागलं पाहिजे आणि ही चळवळ चालवायला पुढे आलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर 14 जानेवारी 1946 सोलापूरच्या भाषणात म्हणतात की आम्ही वेळेत जागृत झालो नाही तर पुन्हा गड्याला गाडगं आणि कमरेला फळा आल्याशिवाय राहणार नाही. या गोष्टीचा आपण दखल घेतली पाहिजे आणि ही चळवळ चालवायला नक्कीच पुढे आलं पाहिजे. आम्ही लोक कायम भूल न जाय या अभियानाच्या माध्यमातून एवढं मोठं काम महाराष्ट्रभर, हे आजचा 46वा दिवस आहे. मागील 45-46 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभर उन्हातानाची पर्वा न करता हे कार्य करतो आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपलं कर्तव्य आहे. अशी ज्यांना जाणीव आहे ते धन्य होत. गुलामगिरीवर हल्ला चढवण्यासाठी जे आपले तन मन धन आणि तारुण्य कुर्बान करतात ते धन्य होत. आणि अस्पृश्यांना आपली माणुसकी पूर्णपणे मिळेपर्यंत जे बऱ्याची वाईटाची सुखाची दुःखाची संकटाची वादळाची मानाची अपमानाची पर्वा न करता एकसारखे झगडत राहतील ते धन्य होत. आणि बाबासाहेबांनी या काम करणाऱ्यांना धन्य म्हटलं. बाबासाहेबांनी मोठ्या डिग्र्या घेणाऱ्यांना, मोठ्या नोकऱ्या मिळवणाऱ्यांना, मोठा पैसा कमवणाऱ्यांना धन्य नाही म्हटलं तर चळवळीचं काम करणाऱ्या लोकांना धन्य म्हटलं. तर स्वतःला बाबासाहेबांचे लेकर म्हणणारे लोक, स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणणाऱ्या लोक, या लोकांची जबाबदारी बनते की बाबासाहेबांनी सांगितलेलं काम त्याच पद्धतीने केलं पाहिजे ज्या पद्धतीने बाबासाहेबाला अपेक्षित होतं. ते काम आम्ही लोक करतो आहे, मोठ्या प्रमाणात करतो आहे. या कामाला सर्वांनी तन मन धनाने सहकार्य करावं. 8व्या बहुजन परिषदेला 17 तारखेला सकाळी 9:30 वाजता नागपूरच्या दीक्षाभूमीवर उपस्थित राहून देखील सहकार्य करावं. आपण हे सहकार्य कराल ही अशा अपेक्षा बाळगतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. महापुरुषों के संघर्ष को आगे बढ़ाना था, कहीं हम भूल न जाए कह गए कांशी राम, कहीं हम भूल न जाए कह गए. बाबासाहेबांची विचारधारा जिवंत ठेवण्यासाठी आम्ही हे काम करतो आहे. मला वाटतं इथे मोस्टली सगळे कॉम्पिटेटिव्ह वाले असावेत नाही का? अकॅडमिक वाले पण आहेत का काही? की ग्रॅज्युएशन वाले वगैरे पण असतात की फक्त कॉम्पिटेटिव्ह वाल्यासाठी? कॉम्पिटेटिव्ह वाले. हे जे काही आज आपण शिक्षण घेतो आहे हे शिक्षण आज बाबासाहेबांमुळे मिळते. सुरुवात मुलांनी केली. सर्वांना माहीत आहे की सावित्रीबाई जेव्हा मुलींना शिकवायला शाळेत जायच्या सुरुवातीला त्यांना त्याचं बरोडामध्ये आजही आपण संकल्प भूमी म्हणून त्या ठिकाणी जी भेट देत असतात देशभरातले लोक. बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी जो संकल्प केला शेवटच्या क्षणापर्यंत ते त्या कार्यास लागून राहिले. बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी या देशामध्ये आमचे मानवाधिकार प्रस्थापित करण्यासाठी 14 तळाचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन इत्यादी सामाजिक आंदोलनं उभी केली आणि त्याच्या माध्यमातून आमच्या गुलामीचे द्वारे ओपन व्हावे, गुलामीची दारे मोकळी व्हावी यासाठी आम्हाला राजकीय शक्ती मिळवून देण्यासाठी राऊंड टेबल कॉन्फरन्सेस मधनं 2 मताचा अधिकार, त्याचबरोबर सेपरेट इलेक्टोरेट आणून दिला. गांधीच्या पोटदुखी मान्यवर कांशीराम साहेबांच्या 92व्या जयंतीपासून नागपूरच्या दीक्षाभूमीहून हा चालता फिरता आंबेडकर मेळा निघालेला आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जिल्हे भ्रमण करून 9000 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करून आज हा चालता फिरता आंबेडकर मेळा आज आपल्या या परिसरामध्ये आलेला आहे. आणि आम्ही आपल्यास अपील करतोय की येत्या 17 मे 2007 सकाळी 9:30 वाजेपासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही समारोपी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 8वी बहुजन परिषद, ही 8वी बहुजन परिषद कहीं हम भूल न जाए या अभियानाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली आहे. या बहुजन परिषदेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अतुल पाटील, प्रमुख मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट रितेश पाटील,
माननीय इंजिनियर बाळूरत्न पारखी, माननीय ॲडव्होकेट अश्विनी मोहन राहतील. आपल्याला सविस्तर माहिती दिली जाईल. आपण सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या 8व्या बहुजन परिषदेमध्ये सामील व्हावं. बुद्ध फुले शाहू आंबेडकर कांशीरामजी यांची विचारधारा जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी व या रथाला, बाबासाहेबांच्या या रथाला त्याच्या निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी सहयोग करावा हीच विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान केलं. त्यांनी एवढा अभ्यास केला. आज इथे स्टुडंट अभ्यास करत आहेत. कदाचित अनेक मंडळांमध्ये, अनेक अभ्यासिकेमध्ये आम्ही जेव्हा जातो तेव्हा स्टुडंट अभ्यास करत असतात आणि त्यांना बाबासाहेबांच्या विषयावर कार्य करावं ही कळकळीची विनंती करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम. लक्षात ठेवा की आपल्याला या देशाचं शासक बनायचं आहे. आपले उद्दिष्ट काय आहे ते नीटपणे लक्षात घ्या. शासन करती जमात बनणे हेच आपले उद्दिष्ट व आकांक्षा आहे. ते तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आपण लढत आहोत, ते काही लहान सहान संकुचित ध्येय नाही. थोड्याशा आम्हाला वेळ नाही आहे. काही असतं तर आम्हाला इकडे जायचं तिकडे जायचं अनेक कारणं असतात, 100 कारणं असतील, पण बाबासाहेबांनी जे सांगितलं ते करायला एकही कारण नाही आहे. बाबासाहेबांचा जय जयकार तर निश्चितपणे आम्ही करतो. आमच्या गेल्या पिढीनेही केला, ही पिढी करत आहे आणि येणारी पिढी सुद्धा करेल. कारण की बाबासाहेबांनी निश्चितपणे आमच्यासाठी इतकं काही केलं की आम्ही त्यांचा जय जयकार करतो. बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करतो, पण बाबासाहेबांच्या विचारांचा, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी